नमस्कार. कुंभ राशीच्या मित्रांनो, हर हर महादेव, जय भोलेनाथ. कुंभ राशीच्या सर्व मित्रांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. कारण उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. भगवान महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा महादेवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी हा दिवस भक्तीच्या दृष्टीने विशेष मानला जातो. मित्रांनो, उद्या शिवलिंगावर एक विशेष वस्तू श्रद्धेने अर्पण करा आणि त्यानंतर फक्त काही मिनिटे मनापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. धार्मिक श्रद्धेनुसार या साध्या पूजेमुळे मनातील नकारात्मकता दूर करण्यास आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत होते. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, ती एक वस्तू नेमकी कोणती आहे? ती शिवलिंगावर अर्पण करायची, कोणता मंत्र म्हणायचा आणि उद्याच्या दिवशी कोणती एक चूक अजिबात करू नये, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी केलेली भक्ती, प्रार्थना आणि चांगले कर्म आपल्या मनाला निश्चितच सकारात्मक दिशा देऊ शकतात. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. आणि जर तुम्ही भगवान महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा लिहा, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. म्हणून हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती मनात ठेवू नका. उद्याचा श्रावण सोमवार कुंभ राशीसाठी विशेष का ते पाहूया. कुंभ राशीच्या मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये कधी सुख तर कधी संघर्ष येत असतात. कधी मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. कधी आर्थिक अडचणी निर्माण होतात तर कधी घरातील वातावरणामुळे मनावर ताण येतो. अशा परिस्थितीत अनेक भक्त भगवान महादेवाचे स्मरण करतात. भगवान शिव हे शांतता, संयम, वैराग्य आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जातात. श्रावण सोमवारच्या दिवशी काही वेळ मोबाईल, कामाचा ताण आणि इतर चिंता बाजूला ठेवून शांत मनाने शिवपूजा करणे ही स्वतःसाठीही एक सकारात्मक सुरुवात ठरू शकते. म्हणूनच कुंभ राशीच्या मित्रांनो, उद्या सकाळी शक्य असल्यास लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि महादेवाचे स्मरण करा. आता जाणून घ्या शिवलिंगावर काय अर्पण करायचे. मित्रांनो, उद्याच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र भगवान शिवाच्या पूजेमध्ये पारंपरिकरित्या वापरले जाते. अनेक भक्त श्रद्धेने बेलपत्र महादेवाला अर्पण करतात. शक्य असल्यास स्वच्छ व ताजे बेलपत्र घ्या. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. यानंतर श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र अर्पण करताना मनात एक भावना ठेवा, हे महादेव, माझ्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य मला द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य लाभू द्या. माझ्या हातून नेहमी चांगली कर्मे घडू द्या. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना मंत्र. बेलपत्र अर्पण करताना तुम्ही साधा आणि सर्वांना परिचित असलेला मंत्र म्हणू शकता, ओम नमः शिवाय. हा मंत्र 11 वेळा, 21 वेळा किंवा आपल्या श्रद्धेनुसार 108 वेळा म्हणू शकता. मंत्र म्हणताना घाई करू नका. डोळे बंद करा. काही क्षण शांत बसा आणि मनातील चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कुंभ राशीच्या मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट. महादेवाला पूजा करताना मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही. महादेवाच्या भक्तीसाठी मोठमोठे विधी करणे आवश्यक आहे असे नाही. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यामध्ये श्रद्धेने पूजा करा. स्वच्छ पाणी अर्पण करा. बेलपत्र अर्पण करा. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनामध्ये चांगले विचार ठेवा. कारण केवळ पूजा करून बाहेर एखाद्या व्यक्तीशी वाईट वागणे याचा काही अर्थ नाही.
महादेवाची खरी भक्ती म्हणजे सत्य बोलणे, गरजूला मदत करणे, आई-वडिलांचा आदर करणे, कोणाचेही नुकसान न करणे आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे. आर्थिक अडचणी असतील तर काय करावे? कुंभ राशीच्या काही मित्रांच्या मनात आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता असू शकते, पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या. शिवपूजा ही आर्थिक समस्या सोडवण्याची हमी देणारा उपाय नाही. मात्र या दिवशी तुम्ही स्वतःला एक सकारात्मक संकल्प देऊ शकता. मी अनावश्यक खर्च टाळेन, मेहनत करेन, योग्य नियोजन करेन आणि प्रामाणिक मार्गाने आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेन. यासोबतच शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा, एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, प्राण्यांना अन्न पाणी द्या, कारण दान आणि सेवा ही देखील आपल्या संस्कृतीमध्ये पुण्यकारक मानली जाते. घरातील तणावासाठी महादेवाचे स्मरण. कुंभ राशीच्या मित्रांनो, जर घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होत असतील तर उद्याच्या दिवशी एक छोटासा संकल्प करा. आजपासून मी रागाच्या भरात कोणालाही चुकीचे शब्द बोलणार नाही. हा संकल्प खूप साधा आहे, पण जर आपण तो प्रामाणिकपणे पाळला तर आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. महादेवासमोर बसून काही मिनिटे शांत रहा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि मनातील राग सोडण्याचा प्रयत्न करा. मनातील भीती आणि चिंता कमी करण्यासाठी. कधीकधी आपल्या मनामध्ये भविष्याबद्दल भीती निर्माण होते. पुढे काय होईल? माझे काम कसे होईल? पैशाची व्यवस्था कशी होईल? घरातील परिस्थिती कधी सुधारेल? असे अनेक प्रश्न मनामध्ये येतात. अशा वेळी स्वतःला सतत घाबरवण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाचे स्मरण करा आणि स्वतःला सांगा, संकट कितीही मोठे असले तरी मी धैर्य सोडणार नाही. हीच खरी सकारात्मकता आहे. उद्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? कुंभ राशीच्या मित्रांनो, शिवपूजा करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, पूजा घाईघाईने करू नका. दुसरी गोष्ट, देवाच्या नावावर भीती निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तिसरी गोष्ट, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून धार्मिक विधी करण्याची गरज नाही. चौथी गोष्ट, पूजा करताना मन शांत ठेवा. आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट, पूजा केल्यानंतर चांगली कर्मे करण्याचा प्रयत्न करा. कुंभ राशीसाठी विशेष संकल्प. उद्याच्या श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवासमोर बसून हा संकल्प मनात म्हणा. हे भगवान महादेव, माझ्या आयुष्यात जे काही चुकीचे आहे ते सुधारण्याची बुद्धी मला द्या. संकटापासून पळून जाण्याऐवजी त्याचा सामना करण्याचे धैर्य द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि आरोग्य लाभू द्या. माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ नये. मला योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. मित्रांनो, असा संकल्प मनापासून केल्याने तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. महादेवाची भक्ती आणि तुमचे कर्म. मित्रांनो, आपल्या जीवनात फक्त नशिबावर अवलंबून राहणे योग्य नाही. महादेवावर श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत स्वतःचे प्रयत्नही करा. नोकरीत असाल तर प्रामाणिकपणे काम करा. व्यवसाय करत असाल तर योग्य नियोजन करा. शिक्षण घेत असाल तर मेहनत करा. कुटुंबात असाल तर प्रेमाने बोला आणि एखाद्या अडचणीत असाल तर योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. भक्ती, प्रयत्न, संयम, चांगली कर्मे हीच आपल्या जीवनाची खरी शक्ती आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी फक्त एखादा चमत्कार घडवण्याची वाट पाहण्याचा दिवस नसावा. उद्या स्वतःमध्ये
चांगला बदल करण्याचा दिवस बनवा. महादेवाला बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय म्हणा. आपल्या चुका स्वीकारा. ज्यांच्याशी गैरसमज झाले आहेत त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. हीच महादेवाच्या चरणी खरी सेवा ठरू शकते. शेवटचा विशेष संदेश. कुंभ राशीच्या माझ्या सर्व मित्रांनो, उद्या श्रावणातील पहिला सोमवार आहे. म्हणून सकाळी शांत मनाने भगवान महादेवाचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा आणि मनापासून म्हणा ओम नमः शिवाय. तुमच्या मनातील चिंता महादेवाच्या चरणी अर्पण करा, पण त्याच वेळी तुमच्या जीवनातील जबाबदाऱ्या आणि प्रयत्न विसरू नका. महादेवाकडे अशी प्रार्थना करा, माझ्या संकटापासून मला पळवू नका, तर संकटाचा सामना करण्याचे धैर्य मला द्या. ही प्रार्थना अत्यंत सुंदर आहे. मित्रांनो, जर तुम्ही भगवान महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय. तुमच्या कुटुंबासाठी ही प्रार्थना पोचावी म्हणून हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच राशीभविष्य, धार्मिक आणि ज्योतिषविषयक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलसोबत जोडलेले राहा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ.